छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। एकेकाळचा कुख्यात डॉन बाबा फरजान उर्फ बाबा डॉन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यावधींची रोकड, मोठा शस्त्रसाठा आणि तब्बल हजारो जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईनंतर शहरात मोठा कट रचला जात होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। 10 जुलैच्या पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत गोपनीय पद्धतीनं ही धडक कारवाई केली। ठाणे पोलीस आयुक्तांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि शस्त्रसाठा लपून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकला। झडती दरम्यान घरात शीला साळवे नावाची महिला उपस्थित होते। पंचांसमक्ष झालेल्या तपासणीत पोलिसांच्या हाती तब्बल 5,26,29,000 रुपयांची रोकड, 21 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 8 लाख रुपयांची चांदी तसेच तलवार, चाकू, गुप्ते आणि इतर घातक शस्त्रे सापडले। याशिवाय 2 पिस्तुले, मॅगझिनसह रायफल आणि इतर शस्त्रेही जप्त करण्यात आले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी एकूण 6,350 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। यामध्ये 12 बोरची 632, 7.65 एमएचची 1,838 आणि 0.22 बोरची 3,840 जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी सांगितलं की हे घर एकेकाळची कुख्यात डॉन बाबा फरजान यांचे आहे। 1980 ते 1990 च्या दशकात बाबा फरजान यांचा शहरात मोठा दबदबा होता। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते। काही महिन्यापूर्वी त्यांची मधुमेहाच्या आजारानं निधन झालं होतं। पोलिसांनी या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एवढा मोठा शस्त्रसाठा आणि हजारो काडतुसे नेमके कुठून आली, त्याचा वापर कशासाठी होणार होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरात मोठा गुन्हेगारी कट उधळला गेला का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।